नमस्कार, मी प्रियंका. आपण बघत आहात शंखनाद. आता आपण प्रतापनगर येथील ढोमणे ज्वेलर्स इथे आहोत. खरं तर ढोमणे ज्वेलर्स हे दागिन्यांच्या दुनियेतील एक देदीप्यमान असलेलं नाव आहे. आपण येथील सर्व कलेक्शन जाणून घेऊया. चला तर मग या माझ्यासोबत. तर नागपूरच्या रत्नगर्भ मातीतून उगम पावलेलं एक देदीप्यमान नाव म्हणजेच ढोमणे ज्वेलर्स. खरं तर परंपरेचा अभिमान बाळगत व आधुनिकतेचा सहजतेने स्वीकार करत नवनवीन कल्पनांनी आणि व्यवसायात जडलेलं एक अनमोल नाव म्हणजेच ढोमणे ज्वेलर्स. आणि खरं तर ढोमणे ज्वेलर्सचं वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकांसाठी विश्वासतेची पात्रता, त्याचबरोबर एकनिष्ठता आणि गुणवैशिष्ट्य. आणि या सर्वांचं यशाचं मार्ग म्हणजेच ढोमणे ज्वेलर्स येथील डायरेक्टर मनीषा ढोमणे यांचं नेतृत्व. खरं तर या ढोमणे ज्वेलर्सच्या यशस्वीतेबद्दल, त्यांच्या प्रवासाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत ढोमणे ज्वेलर्स येथील डायरेक्टर मनीषा ढोमणे. चला तर मग या मुलाखतीला आपण सुरुवात करूयात. नमस्कार मॅम, शंखनाद प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं स्वागत आहे. मला सांगा की ढोमणे ज्वेलर्सची सुरुवात कशी झाली आणि यामागे प्रेरणा कोणती होती? ढोमणे ज्वेलर्सची सुरुवात ही 99 मध्ये झाली. तर त्याला आता 26 वर्ष झाले. आणि याची प्रेरणा म्हणजे माझ्या मिस्टरांकडूनच मला मिळाली. आधी मी हाऊसवाईफच होते. आणि जेमतेम आता माझ्या मिस्टरांना जाऊन 4 वर्ष झालेत. तर त्या 2 वर्षा अगोदर मी बसायला लागले शॉपमध्ये, की आधी मी हाऊसवाईफ. तर त्यामुळे ते मला म्हणायची की थोडंसं शॉपमध्ये जा, बस, काहीतरी शिक तिथे. तर मी अधूनमधून दिवसभरातून अर्धा तास, 1 तास असं म्हणजे मी रोज बसत गेले, कधी 2 तास असं. त्यामुळे मग मला त्यांच्याकडनं अशीच मला प्रेरणा मिळत गेली की नाही बा, आपण घरच्यापेक्षा आपण दुकानात बसलेलं चांगलं, की मन आपलं पूर्ण दुकानामध्ये माझं हे झालेलं. त्याच्यामुळे मी शॉपमध्ये जास्तच इंटरेस्ट द्यायला लागली. मग मी तसंच बसत गेले. आणि नुकतंच यांचं 4 वर्ष झाले डेथ झाली. तर एक शोरूम माझं MIDC हिंगण्याला आहे, प्रमोद ज्वेलर्स म्हणून. आणि एक आता आपलं एम ढोमणे ज्वेलर्स म्हणून आहे. हे दोन्ही शॉप मग मी सांभाळते आणि मुलं पण बसतात दोन्ही शॉपमध्ये. ओके, अच्छा. म्हणजे अशा प्रकारे या ढोमणे ज्वेलर्सची सुरुवात झालेली आहे. मॅम, मला सांगा की खरं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण जर काही करायला सुरुवात केली तर त्यामध्ये अडचणी तर येतातच. तर त्या अडचणींचा सामना करत आपण कशा प्रकारे त्या अडचणी पार करून म्हणजे आज ते यश गाठलेलं आहे? मला तर अडचण तर भरपूरच आली यामध्ये. जेव्हा मिस्टरांची डेथ जेव्हा झाली तेव्हा मला एकदम शॉक बसलं की मी एवढा मोठा भार कसं सांभाळू, की ते मला कळेन असं झालं एकदम. आणि जास्तच मला स्ट्रगल करावं लागलं ह्या सगळ्या गोष्टींनी. कस्टमरचं, व्यापाऱ्यांचं, रिलेटिव्सचं, ह्या सगळ्याच लोकांचा मला सामना करावा लागला. त्यामध्ये पण लोकांनी इतक्या टीका केल्या की बा ही काय शॉप चालवे, ही काय आपल्या मुलांना घेऊन तर आपल्या शॉपची तर बर्बादीच करेल. किंवा माझ्या शॉपमध्ये जे काही गोल्ड ज्वेलरी आहे त्या बाबतीत पण त्यांनी माझ्याकडे म्हणजे हे केलं की ह्या शॉपमध्ये सोनं खराब मिळतं, त्या शॉपमध्ये नका जाऊ, मग मेकिंगच एवढं घेतात तेवढं घेतात. अशा भरपूरशा गोष्टी आहे की ते माझ्याबद्दल टीका करायला लागले लोक. की हां, तर म्हणजे ह्या दुकानामध्ये सोनं चांगलं मिळत नाही, तुम्ही जाऊ नका त्या दुकानामध्ये. किंवा काही गिरवीचं जे काही आहे तर ती फसवून टाकेल, ते तुम्हाला मिळणार नाही. अशा भरपूरशा गोष्टी आहेत ज्या माझ्याबद्दल लोकांनी गैरसमज करून माझ्याबद्दल त्यांनी अशा प्रकारे टीका केलेली आहे. अच्छा, म्हणजे अशा भरपूर अडचणींचा सामना करत आपण हे यश गाठलेलं आहे. खरं तर याच्याशीच माझा दुसरा प्रश्न की आजची जी महिला आहे, जसं आपण सांगितलं की महिलांना आजही 21व्या शतकामध्ये लोक अबला समजतात.
पण आजची स्त्री प्रत्येक क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करताना दिसते आहे. कोणतंही क्षेत्र असतो, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रत्येक क्षेत्रांमध्ये. आणि जसं आपण हे ज्वेलरीचं जर क्षेत्र विचारात घेतलं तर हे एक असं क्षेत्र आहे की आव्हानात्मक आहे. एक महिला म्हणून या क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला अनुभव कोणता आला? या क्षेत्रामध्ये मला काम करताना अनुभव तर खूप चांगला येऊन राहिलेला आहे. कारण शॉपमध्ये आधी तर कसं लोक लेडीजला जेवढं प्राधान्य द्यायचं तेवढं देत नव्हते. आता स्त्री अशी आहे की ती खांद्याला खांदा लावून चालतेच आहे. आणि आता घरी बसण्यापेक्षा स्त्रिया बाहेर निघालेल्या आहेत. काहीतरी एक सेल्फ आपलं कॉन्फिडन्स घेऊन चालते आहे त्या. आणि की मी काहीतरी केलं पाहिजे, मी करून दाखवलं पाहिजे, ह्या अशा पद्धतीने त्या आता लेडीज सगळ्या बाहेर निघालेल्या आहेत. तर मलाही असं वाटतं की कोणीतरी, म्हणजे मी एक लेडीज आहे, मला जो अनुभव आहे आणि आलेला की मी एक स्वतः काहीतरी करू शकते, तसंच बाकी पण लेडीजनी पण त्या करत आहे, त्याचाही मला फार अभिमान वाटतो आहे. आणि ह्या क्षेत्रामध्ये लेडीजनी समोर जायलाच हवं असं माझं हे आहे. ओके, मला सांगा की बदलत्या ट्रेंडनुसार म्हणजे दागिन्यांच्या डिझाईन मध्ये बदल होत असते, तर या ट्रेंड मध्ये आपण अपडेट कसं राहता? आताच्या याच्यामध्ये की लोकांना लाईट वेट ज्वेलरी हवी असते. आता हेवी ज्वेलरी घालतात, त्याच्यामध्ये कसं रिंग्स आहे, कानातले आहे, बरेचसे काही ब्रेसलेट आहेत, हे लाईट वेट ज्वेलरी आता ग्राहकांना पसंत येते आहे. तर त्याच्यानुसार आपण व्हेरायटीज घेऊन येतो आणि ग्राहकांची जी रिक्वायरमेंट असते की नाही आपल्या लाईट वेटमध्ये मोठं दिसलं पाहिजे, अशा पद्धतीने आपण ज्वेलरी आपल्या शोरूममध्ये ठेवत असतो. ओके मॅम, खरं तर ग्राहक आणि सोनं यांच्यामध्ये एक अद्वितीय नातं आहे. तर ग्राहकांसाठी कोणत्या विशेष सुविधा आहेत आपल्याकडे? ग्राहकांसाठी विशेष सुविधा म्हणजे आपल्या शॉपमध्ये आता अक्षय तृतीया निमित्त एक 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो. त्यामध्ये आपण एक विशेष ऑफर ठेवलेली आहे दोन्ही शोरूममध्ये, प्रमोद ज्वेलर्स आणि एम ढोमणे ज्वेलर्समध्ये. आपल्या 22 कॅरेट गोल्डवर 25% मेकिंग चार्जेसवर ऑफ ठेवलेला आहे. तसंच सिल्वरवर 50% मेकिंग चार्जेस ऑफ ठेवलेला आहे आणि डायमंड ज्वेलरीवर 0% मेकिंग चार्जेस ऑफ ठेवला आहे. तसंच विशेष योजना पण आपण इथे ठेवलेली आहे. एक लकी ड्रा म्हणून आपण सुरुवात केली आहे, ती जानेवारीपासनं तर जूनपर्यंत आपण ठेवलेली आहे. त्यामध्ये 15,000च्या खरेदीवर आपण एक कुपन देतो. अच्छा. आणि त्या कुपनमध्ये आपण एक आता 6 महिन्याने तर ते लकी ड्रा तर निघेलच. त्यामध्ये आपण एक फर्स्ट प्राइज म्हणून ठेवलेला आहे ॲक्टिवा, आणि सेकंड प्राइज आहे रेफ्रिजरेटर, आणि थर्ड प्राइज आहे आपलं वॉशिंग मशीन. तसंच आपल्या शॉपमध्ये एक बचत योजना पण आपण ठेवलेली आहे. ती आहे 12 महिने कस्टमरला भरायची असते आणि 1 महिन्याचा आपल्याकडलं असतो. असं 12 महिन्याचं पूर्ण आपलं मंथली सिस्टीम असते. तसंच ज्वेलरी जर कोणाला बुक करायची असली, आता ऑफरवर पण आपण ज्वेलरी बुक करूनच आपण देतो आहे, तर 50% बुकिंग पण आपण घेतो आहे. अच्छा, म्हणजे फारच सुंदर सुविधा आहेत ग्राहकांसाठी. मला सांगा की ढोमणे ज्वेलर्सचे वेगळेपण काय आहे जे इतर ब्रँडपेक्षा वेगळं आहे? काय सांगाल आपण? ढोमणे ज्वेलर्सचा इतर ब्रँड म्हणजे कसं की एक विश्वास आपण ग्राहकांचा जिंकून घेतलेला आहे. तसंच ह्या शोरूममध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची न्यू कलेक्शन्स डिझाईन्स पाहायला मिळेल, लाईट वेट डिझाईन्स पाहायला मिळेल, आणि भरपूरचे काही स्टर्लिंग सिल्वर आहे, त्या पण माझ्याकडे अँटिक पीसेस आलेले आहे. तर हे ग्राहकांसाठी मी विशेष हे ठेवलेलं आहे. ओके, मला सांगा की खरं तर सोन्याने म्हणजे ऐतिहासिक टप्पा गाठलेला आहे, तर सोन्याची गुंतवणूक आणि ग्राहक याबद्दल आपण काय बोलाल? आता हल्ली सोन्याचे भाव तर भरपूरच झालेले. आता 1-1.25 लाखपर्यंत तर जाणार असं म्हणतात, पण 1 लाखापर्यंत तर गेलेलंच होतं. आता थोडं म्हणजे सोन्याचं चढ उतार तर हा होतच असतो. पण ग्राहकाला सोनं म्हणजे एक इन्व्हेस्टमेंट म्हणून तरी घेतात, पण तो कसं 1 ग्रॅम का होईना किंवा 10 ग्रॅम का होईना, पण ते इन्व्हेस्टमेंट म्हणून ते घेतात आणि त्याचा लाभ ग्राहकांना भरपूर मिळतो इन्व्हेस्टमेंट म्हणून. जर आज कमी भावात जर घेतलं असेल, उद्या त्याला काही एक कंडिशन असते कोणाची की
मला वेळेवर ह्या शिक्षणासाठी आहे मुलांच्या, किंवा कोणाचं काही घर घ्यायचं असेल किंवा कोणाचं काही, तर त्यासाठी एक तो सोना एक महत्त्वाचा असतो त्यांना. तर एक इन्व्हेस्टमेंट म्हणून त्याला फायदा मिळतो. ओके. एक महिला उद्योजिका म्हणून आमच्या महिलांना आपण काय संदेश द्याल? एक महिला उद्योजिका म्हणून मी एक संदेश स्त्रियांना देते. आज ज्या स्त्रिया घरी बसलेल्या आहेत आणि काही करू इच्छितात, किंवा त्यांच्या घरी पण जर कोणी का जेंट्स लोक आहे किंवा सासरचे लोक आहे जे समोर त्यांना येऊ देत नाही, तर माझं असं आव्हान आहे स्त्रियांना की त्यांनी समोर आपल्या मिस्टरांना एक साथ द्यावा आणि समोर बाहेर पाऊल उचला, म्हणजे काढावं की एक स्त्री म्हणून त्यांनी आणि एक उद्योग काहीतरी करावं, असं मी स्त्रियांना आवाहन करते. ओके. माझा शेवटचा प्रश्न की ढोमणे ज्वेलर्सला आपण भविष्यामध्ये कुठे बघणार? आपलं स्वप्न काय आहे? मला असं माझं एक स्वप्न आहे की माझं ढोमणे ज्वेलर्सच्या अजून काही ब्रँच व्हाव्या आणि परत अजून ग्राहकांसाठी विशेष नवीन नवीन योजना या कस्टमरसाठी न्यू डिझाईन्स परत मी त्यांच्या रिक्वायरमेंट्सनुसार मी आणू शकेल. आणि मला असं वाटतं की माझं शोरूमचं परत जास्त ब्रँडिंग व्हावं असं मी हे करते. ओके. आपण बघू शकता फार सुंदर सुंदर कलेक्शन ढोमणे ज्वेलर्स इथे आलेलं आहे. मॅम मला सांगा की आपल्याकडे कोणकोणतं कलेक्शन आहे? माझ्याकडे आता ही 18 कॅरेट म्हणून एक ज्वेलरी मी आणलेली आहे नुकतीच. त्याच्यामध्ये जास्तच त्याचं ट्रेंड आहे. एक ही लाईट वेट मध्ये असं असतं 18 कॅरेटचं चोकर. ते मिनिमम हे 20 ग्रॅम पर्यंत आहे. ओके. आणि याचं जास्तच डिमांड आहे माझ्याकडे 18 कॅरेटचं. तसंच आपल्याकडे 22 कॅरेट्स मध्ये मंगळसूत्र, चोकर, आपलं राणी हार, रिंग्स आणि फिंगर रिंग्स हे सगळेच आर्टिकल्स आहेत. मॅम खरं तर आमच्या शंखनाथ परिवारातर्फे ढोमणे ज्वेलर्सला खूप खूप शुभेच्छा. नक्कीच आपण हे यश गाठणार. आपण शंखनाथ प्रस्तुत विशेष मुलाखतमध्ये आलात त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. खरे तर येत्या 30 तारखेला अक्षय तृतीया येत आहे. अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक सोनं खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त मानला जातोय. तुम्ही सुद्धा ढोमणे ज्वेलर्स इथे या आणि इथून सोनं खरेदी करा. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोवर नमस्कार.